चालू राहणार आहे। या उपक्रमाअंतर्गत आज आपण गणितीय आकृत्यांचा वापर करून रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलं आहे। तरी या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे, तुम्ही पाहू शकता। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध भौमितिक आकारांचा उपयोग करून रांगोळी काढण्याचं ठरवलेलं होतं, त्यानुसार ते आपली कृती करत आहेत। तर या स्पर्धेमध्ये आमचे शिक्षक श्री राजू पाटील यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून कोणती कृती योग्य कोणती अयोग्य हे सुचवलं, त्याबद्दल मी राजू पाटील यांचा आभार मानतो। धन्यवाद।
कैलासवासी पूज्य बना कुंभार गुरु शाळेतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबिरंगी रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि सुंदर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पंकज पवार सर, माझे सर्व सहकारी यांनी वेगवेगळ्या प्रकारे मुलांना या कशा पद्धतीने आपल्याला या आकारांचा उपयोग आपल्या याच्यात करता येतील, भूमितिक आकार, आणि त्यापासून आपण कशा प्रकारे रंगछटा देऊन त्याच्या विविध रंगछटांचा उपयोग आपल्याला करता येईल आणि आकारांचा देखील आपल्याला उपयोग करता येईल आणि तो त्यांनी केलेला आहे. अशा प्रकारे मुलांनी चांगल्या प्रकारे रांगोळी, मुलांनी नव्हे तर मुलींनी आणि मुलांनी दोघांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. नमस्कार, मी पंकज पवार सर, कुंभार गुरुजी मराठी शाळा देवपूर. तर आमच्या वर्गामध्ये विविध प्राणी, विविध पक्षी असे यांनी आज म्हणजे वर्गामध्ये पदार्पण केलेले आलेले आहेत. तर अशा पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही पाहू शकता. पक्षी कमी आहेत मात्र प्राणी खूप आहेत आमच्याकडे. काही पाळीव आहेत तर काही जंगली आहेत. तर थोडंसं बघताना, व्हिडिओ बघताना थोडंसं घाबरूनच बघायचं आहे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर जास्त पण घाबरू नका, थोडंसं घाबरू. तर बघायचं आहे आमच्याकडे अशा प्रकारचे हे विविध प्रकारचे प्राणी आमच्या वर्गात आलेले आहेत. इयत्ता 5वी मध्ये जाण्याने सगळ्यांनी एकदा हात दाबून आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आहेत का सगळे प्राणी? मग प्राण्यांचा आवाज, तुमचा आवाज कसा येईल आता? प्राण्यांचा आवाज आनंद वागायचे माणसं लागतात. प्राणी ना, प्राणी हे शिस्तबद्ध असतात. त्यांचा आवाज, त्यांचा आवाज फार कमी. अशा प्रकारे या प्राण्याचं आज आपल्या वर्गात आगमन झालेलं होतं. इयत्ता 5वीचा आजचा उपक्रम हा मुखवट्याचा आणि त्याच्यासोबत गणितीय आकारांचा उपयोग करून रांगोळी काढण्याची स्पर्धा म्हणता येईल आपल्याला, तर ती ठेवलेली होती. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे आणि या भौमितिक आकृत्यांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हे या विद्यार्थ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न या रांगोळ्यातून केला आणि या विद्यार्थ्यांना अजून प्रोत्साहन मिळावं म्हणून जरूर पुढचा व्हिडिओ आपण पाहावा. काय टाटा, बाय बाय.